चला तर मंडळी, आज बघूया झटपट होणारी अशी वांग्याची भाजी। सर्वप्रथम आधी वांगे घ्यायचे आणि मिठाच्या पाण्यात चांगले धुवून घ्यायचे व्यवस्थित। त्यानंतर त्यासाठी लागणारे साहित्य बघा, 1 चमचा डाळीचं पीठ, 1 चमचा किंवा 1.5 चमचा ओल्या खोबऱ्याचा चुरा आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे। नंतर अर्धा किंवा तुम्हाला जसा हवा तसा 1 कांदा, मी अर्धा घेतला, अर्धा कांदा, अर्धा बटाटा आणि 1 मिरची आणि 4 ते 5 लसूणाच्या पाकळ्या। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ही क्वांटिटी वाढवू शकतात। चला तर आता आपण एक एक करून वांगे चिरायला घेऊया। वांगे चिरताना त्यांना उभे आणि आडवे काप द्यायचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला मिक्सचर व्यवस्थित भरता येईल। हे वांगे चिरून आपल्याला परत पाण्यात टाकायचे, जेणेकरून ते काळे होणार नाही। त्यासाठी पटापट वांगे चिरून पाण्यात ठेवून द्यायचे। वांगे चिरून झाल्यानंतर आता आपण मिक्सरमध्ये लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि नारळाचा चुरा हे टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। हे मिक्सर बारीक करून झाल्यानंतर याची पेस्ट आपण एका वाटीत काढून घेऊया आणि मी साईडलाच कांदाही चिरून ठेवला होता। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घेऊन त्याचाही मी दाण्याचा कूट करून घेतला। आता हे मिक्सचर आणि हे सगळे चिरलेला कांदा आणि स्वच्छ धुतलेली वांगे सोबत घेतले। आता ह्या दाण्याच्या कुटात चिरलेला कांदा, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा धन पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरती मीठ आणि आपण वाटलेलं मिश्रण, जी लसूण, हिरवी मिरची आणि नारळाचं पेस्ट ते आणि 1 चमचा बेसन आणि 1 चमचा तेल हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करायचं, पाणी टाकायचं नाही। हे सगळं मिक्स करून सारण रेडी करायचं। आता तयार झालेल्या ह्या सारणात आपली एक एक वांगी घेऊन व्यवस्थित भरून घ्यायची। दोन्ही बाजूने व्यवस्थित सारण भरेल असे सगळी वांगे एक एक करून भरायची। बघा, सगळी वांगी व्यवस्थित भरली आहे आणि आता मी गॅसवर कुकर ठेवला। कुकर तापल्यानंतर 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्यानंतर ते गरम होऊ द्यायचं। व्यवस्थित गरम झाल्यानंतर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी द्यायची। जिरे तडतडले की हिंग घालायचं। आता ह्यामध्ये चिरलेला बटाटा आणि उरलेला तो दाण्याचा कूट थोडासा टाकून मी परतून घेतला। त्यानंतर थोडंसं लाल तिखट, म्हणजे कलर येण्यासाठी, कारण आपण मिश्रणात ऑलरेडी लाल तिखट, हिरवी मिरची टाकलेलीच आहे। सो मी फक्त कलर येण्यासाठी लाल तिखट थोडं ॲड केलं। त्यानंतर आपण एक एक करून आपली वांगी टाकायला घ्यायची। एक एक करून सगळी वांगी टाकायची आणि चांगली परतून घ्यायची। जर फोडणी तुम्हाला वाटत असेल जळते, तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता, अथवा पाणी टाकायची गरज नाही आहे। वांगी थोडं थोडं पाणी सोडतात। सगळेच वांगे व्यवस्थित परतून घ्यायचे। वांगी चांगली परतल्यानंतर पाणी ॲड करायचं। पाणीही एकदम टाकायचं नाही। आपल्याला जितकी क्वांटिटी, जितकी करी हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं। मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड केलं आहे। आता चवीपुरती मीठ मी ॲड केलं। मीठ पण जास्त टाकायचं नाही, कारण आपण ऑलरेडी आपल्या मिश्रणामध्ये मीठ ॲड केलेलं होतं आहे। सो चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं। आता ह्या वांग्यांना एक उकळी काढून घ्यायची। एक उकळी आल्यानंतर याला झाकण लावून द्यायचं आणि 1 शिट्टी घ्यायची। खूप शिट्ट्या घ्यायच्या नाही, कारण भाजी खूप नरम होऊन जाईल। वांगे ऑलरेडी डेलिकेट असतात, त्यामुळे जास्त शिट्ट्या घ्यायची गरज नाही। एका शिट्टीत ही भाजी शिजते आणि भाजी तयार होते। जोपर्यंत भाजीचा कुकर तयार होतो तोपर्यंत मी पटापट पोळ्या करायला घेतल्या। तर पोळ्यांची रेसिपी बघून घेऊया।
मी कणिक आधीच मळलेलं होतं, त्यामुळे मला पोळ्या करायला फार इझी गेलं. तर ह्या अशा मी पटापट पोळ्या लाटल्या, भाजल्या. अशा गरमागरम लुसलुशीत पोळ्या तुम्ही भरलेल्या वांग्याच्या भाजीवर सर्व करू शकता. तसेच तुम्ही भाकरी, राईस, खिचडी असे पदार्थसुद्धा सर्व करू शकता. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? झटपट होणारी प्रेशर कुकरमधली भरलेली वांग्याची भाजी, त्यासोबत ह्या गरमागरम पोळी. जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि ट्राय केल्यानंतर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कशी तयार झाली तुमची भाजी. तर मंडळी, थँक्यू, धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.